लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्रकल्पासाठी जमीन देणारे एकूण 324 प्रकल्पग्रस्त व्यक्तींना नोकऱ्या नाकारण्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांच्या पाठपुराव्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मान्य प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम नेतृत्वामुळे सततच्या पाठपुराव्यामुळे आज मान्य मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। या बैठकीत नागोठणे येथील RPCL सध्या प्रकल्पग्रस्त जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबाच्या मागण्या मांडण्यात आल्या। मान्य प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट संदेश मोरे आणि ॲडव्होकेट हितेंद्र गांधी यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की प्रशासनाने एकूण 1237 प्राधान्य प्रमाणपत्रे जारी केली आहेत, परंतु त्यापैकी केवळ 690 व्यक्तींनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत। उर्वरित 324 पात्र प्रमाणपत्रधारकांना आजगायत नोकरी मिळालेली नाही, जे 26 एप्रिल 1986 ते 25 एप्रिल 1990 रोजी झालेल्या अधिकृत बैठकीत आश्वासनाचे उल्लंघन आहे। या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मान्य मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी रायगड जिल्ह्यांना 7 दिवसात 324 पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ती रिलायन्स इंडस्ट्रीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहे। तसेच या व्यक्तींना तातडीने नोकरी देण्याचे आदेशही दिले। जर रिलायन्सने यामध्ये सहकार्य केले नाही तर शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल। त्यात कंपनीचे प्रकल्प सील करणे किंवा बंद पाडणे यासारख्या उपायांचा समावेश असणार आहे। या लढ्याला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गंगाराम मायामिने आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सचिव श्री सुरेश गणपत मोहिते यांनी सक्रिय पाठिंबा दिला। आजचा निर्णय हा विकासासाठी आपली जमीन देणाऱ्या कुटुंबांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे। मान्य प्रकाश आंबेडकर यांच्या दृढ नेतृत्वामुळे या कुटुंबियांच्या मागण्या शासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत आणि नोकरी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे।